वक्फ बोर्ड की 103वीं बैठक संपन्न हुई, जिसमें कुछ हमने अहम फैसले लिए, जिससे वक्फ बोर्ड से रिलेटेड जितने भी लोग हैं सबको अहम फ़ायदा पहुंचेगा। सबसे पहले कि जो आम खास मैदान पर फुटबॉल स्टेडियम बनने जा रहा था, जिसका हमने प्रस्ताव महाराष्ट्र गवर्नमेंट को भेजा था, लेकिन वो प्रस्ताव पेंडिंग था। पिछले कुछ दिनों में जो है तो कुछ विरोधी पक्ष के लोगों ने उसके ऊपर ऑब्जेक्शन लिया था। उस फाइल को हमने चेक करे, उसमें जो अधिकृत बोर्ड का ठहराव लेकर जो एनओसी देनी चाहिए वो दी नहीं थी, जो आज हमने उसका ठहराव लिया है ऑफिसेस के लिए, और वो हम अभी गवर्नमेंट को देने वाले। वो जो ऑफिस है वो फुटबॉल स्टेडियम छोड़कर बन रहा है। फुटबॉल स्टेडियम की 1 इंच जगह भी उसमें हिलने वाली नहीं है। ये मैं आपके माध्यम से बताना चाह रहा हूँ। और दूसरी बात, जो फुटबॉल स्टेडियम है वो सिर्फ अब फुटबॉल स्टेडियम नहीं बनेगा, क्योंकि जो महाराष्ट्र गवर्नमेंट के पास जो हमारा प्रपोजल पेंडिंग था, उस प्रपोजल का हम फॉलोअप ले रहे थे, लेकिन गवर्नमेंट के पास पैसे नहीं रहने की वजह से वो नहीं हो सका था। फिर हमने हमारे अल्पसंख्यक मंत्री महाराष्ट्र राज्य दत्ता भरणे मामा, उनके साथ हमने मीटिंग की। उनके माध्यम से केंद्रीय मंत्री जो है उनसे मीटिंग की कि हमारे पास यहाँ पर पैसा नहीं है, तो PMJV के नाम की स्कीम है, उसके अंतर्गत अब ये फुटबॉल स्टेडियम बनेगा, वहाँ से पैसा आएगा हमको केंद्र सरकार से। और उसके साथ और इंडोर गेम्स जो टेबल टेनिस है या उसके जैसे जो भी इंडोर गेम्स है वो भी ऐड करके लगभग अब 109 करोड़ के प्रोजेक्ट से वो 200 करोड़ का हो गया है। हम केंद्र सरकार के पास जब गए थे, छत्रपति संभाजीनगर के स्टेडियम के लिए गए थे सिर्फ, लेकिन उन्होंने हमारा प्लान हमारा जो देखा, उन्होंने कहा कि और एक स्टेडियम इसी प्रकार का 200 करोड़ का महाराष्ट्र में और किसी शहर में हम देने के लिए तैयार हैं। तो इसी प्रकार का सेम स्टेडियम बीड शहर में बनने वाला है। ये दोनों स्टेडियम अभी साथ में प्रपोजल जाएगा, सुधारित प्रपोजल करके, और इसी के लिए हमने आज जिला क्रीड़ा अधिकारी छत्रपति संभाजीनगर और जिला क्रीड़ा अधिकारी बीड, ये दोनों ऑफिसर्स के साथ मीटिंग की और सुधारित प्रस्ताव उनको सादर करने के लिए कहा है। अभी परिपूर्ण कोई गलती नहीं हो, ऐसा परिपूर्ण प्रस्ताव ऐसा बना के महाराष्ट्र गवर्नमेंट के माध्यम से हम केंद्र सरकार को भेजेंगे। उसके बाद जो हमारा फैसला हुआ है आज की जो स्कीम है, जो मैनेजमेंट के जो मैटर पेंडिंग थे रहते बोर्ड के अंदर, उसके लिए हमने एक पॉलिसी बनाई थी कि ये काम डिस्ट्रिक्ट से ही होगा, लेकिन डिस्ट्रिक्ट पे एप्लीकेशन आ रहे थे, यहाँ पर आने में वही प्रॉब्लम आ रहा था। उसके लिए फिर उसमें सुधार करें हमने। वहाँ पर अभी जो है तो टोटल स्क्रूटनी करने के पावर हमने डिस्ट्रिक्ट वक्फ ऑफिसर को दिए पिछले 1 महीने में, जिसकी वजह से वो पूरा प्रपोजल बनाकर हेड ऑफिस को भेजेगा, जिससे लोगों के काम आसानी से हो जाएंगे। जुलाई 1st वीक तक जो भी प्रपोजल आएंगे, हम 1 से 1.5 महीने के अंदर सारे के सारे प्रपोजल सैंक्शन करेंगे। इससे ये फ़ायदा होगा कि साल भर में जितने मैनेजमेंट हम सैंक्शन करते हैं उतने 2 महीने में हमारे हो जाएंगे। इससे हमारी स्पीड बनेगी। दूसरा और हमारा अहम फैसला ये है कि महाराष्ट्र के अंदर जितने इंस्टीट्यूशन है जिसमें मैनेजमेंट ही नहीं था, जहाँ मुतवल्ली की डेथ हो जाती है, मैनेजमेंट का झगड़ा होता है, तो ऐसी जगह पे ऐसे 143 इंस्टीट्यूट को हमने डायरेक्ट कंट्रोल में लिया। अब वो हमारे वो डिस्ट्रिक्ट के डिस्ट्रिक्ट वक्फ ऑफिसर के जरूर मैनेज होंगे, डेवलप होंगे, वहाँ से इनकम बढ़ाया जाएगा। उसके बाद जो वक्फ बोर्ड है उसका जो इनकम है वक्फ बोर्ड के माध्यम से आता है, जिससे हम हमारे एम्प्लॉयज़ की सैलरी करते हैं, अदर जो एक्टिविटीज़ है उसके लिए इस्तेमाल करते हैं। तो वो हमने जो हमारा 23-24 का जो 6 करोड़ का इनकम था, 24-25 में हमारा 10 करोड़ हुआ है, और अभी 25-26 का हमने हमारे जो अकाउंट डिपार्टमेंट को है 20 करोड़ का हमने टारगेट दिया है। ये जो हमारा इनकम बढ़ा है, हमारे जो पिछले फैसले थे डिस्ट्रिक्ट वक्फ ऑफिस पे काम देना, डिस्ट्रिक्ट ऑफिस खोलना, एम्प्लॉय की नियुक्ति करना, इस वजह से हमारा इनकम बढ़ा है। हमने लोगों को सर्विसेज दिए हैं। ये पैसा हमने कोई लोगों की जेब से नहीं निकाला है, लोगों को सर्विसेज दे के, सुविधा दे के हमने ये पैसा वक्फ फंड के ज़रिए से जमा किया है। और इसी तरह हमारे सुविधाएँ, हमारी जो वक्फ मंशाए वक्फ है उसको सफल करते हुए प्रॉपर्टी को डेवलप करेंगे और हमारे इनकम को बढ़ाएंगे, और आने वाले इनकम से समाज का भलाई का काम करेंगे, एजुकेशन का और आरोग्य का। उसके बाद मीटिंग का जो सिस्टम है वो भी एक आज हमने अहम फैसला लिया है। पहले जो मीटिंग होती थी हमारी कि एक सिस्टम होता था कि महाराष्ट्र वक्फ बोर्ड के अध्यक्ष एक डेट तय करते थे, सारे मेंबर से बात करते थे, CO से बात करते थे, और उस प्रकार नोटिस निकलती थी। उसमें जो है तो समय जाता था। हियरिंग के लिए जो लोग महाराष्ट्र से दूर दराज से आते थे उनको नोटिस नहीं पहुंचती थी, उस वजह से उनको जो न्याय मिलना चाहिए वो मिलने में देरी होती थी। इसके लिए हम डिस्कस नहीं होगा, हर महीने की आखिरी जुमेरात हमारा हियरिंग का रहेगा, और हर महीने का आखिरी जुमा हमारा
मीटिंग का रहेगा, जिस वजह से लोगों को पता चलेगा कि आज यहाँ पर ये फैसले होने वाले, तो अपने तकाजे लेके आ सकते हैं। और जिन लोगों के जो हमारे हियरिंग में मैटर पेंडिंग है, जिनको न्याय मिलने में देरी हो रही थी, वो न्याय हम उसके वक्त में हम दे सकेंगे। इस तरीके से आज हमारी ये मीटिंग हुई है, जिसमें फैसले हुए हैं। उस फैसलों से हमें यकीन है कि समाज का भलाई का काम। ये आमखास मैदान में आपका जो निर्णय हुआ है फुटबॉल स्टेडियम और ऑफिस बनाने का, इसको विरोध हो रहा है, तो इसको कैसा फेस करेंगे आप? काम होने देंगे वो लोग? विरोध काम को नहीं है। उनका जो विरोधक है, उनका कहना था कि हम वो आमखास मैदान कैंसिल करके वो ऑफिस बना रहे। हम आपके माध्यम से इससे पहले बोल चुके हैं और अभी भी बोल रहे हैं कि आमखास मैदान की 1 इंच जगह भी नहीं हिलेगी। जो ऑफिसेस हो रहे हैं, आमखास मैदान जो है तो एकर्स में बन रहा है, 12-13 एकड़ जगह है उसकी, और ये ऑफिस 15-20 हज़ार स्क्वायर फीट, आधा एकड़ भी जगह नहीं लग रही। यानी शहर में और बहुत सारी वक्फ बोर्ड की ज़मीनें हैं ना, वहाँ क्यों नहीं बना रहे ऑफिस? इसका टेंडर ऑलरेडी निकल चुका है। अभी पहले ही बहुत सालों के बाद ये ऑफिस बन रहा है। आप पंचक्की आकर देखिए हमको काम करने में कितनी मुश्किल जा रही है। हमारा रिकॉर्ड का नुकसान हो रहा है। ये भी तो वक्त की जगह है। हम कोई कानून के बाहर जाके कुछ काम नहीं कर रहे। उसको सेपरेट अप्रोच है जो हमारे फुटबॉल स्टेडियम को खराब नहीं कर रहा है। अभी टेंडर निकला है, अगर हम इसको नहीं करेंगे तो पैसे वापस जाएंगे। नहीं, एमआईएम के विरोध को ठंडा कैसा करेंगे आप? एमआईएम जो विरोध कर रही है उसको ठंडा कैसा करेंगे आप? नहीं, हम तो कानून के तहत काम कर रहे हैं। वो विरोधक है, उनका काम है विरोध की भूमिका लेना। हम कानून के बाहर जाके कुछ काम ही नहीं कर रहे, और अच्छे काम को तो वेलकम करेंगे। सर, जो प्रॉपर्टी लीज जिनकी खत्म हो चुकी है उनके लिए क्या कार्रवाई करने वाले? अभी हमने वो भी अहम फैसला लिया, मैं भूल गया आपको बताना, कि जिन जिन लोगों के पास हमारी वक्फ की प्रॉपर्टी है महाराष्ट्र के अंदर, सारे शहरों के अंदर जो प्रॉपर्टी के ऊपर बैठे हैं 50-50 साल से, अपनी बाप की समझकर, उनके ऊपर अभी हम न्यूज़पेपर के अंदर जाहिरात देने वाले हैं कि जिन लोगों के पास वक्फ की प्रॉपर्टी है वो 2014 के हिसाब से हमारे जिला वक्फ अधिकारी में आए, लीज रूल में सुधार करके उसका लीज रूल के हिसाब से किरायानामा करे और अपना लीज रूल के हिसाब से किराया जमा करे। अन्यथा उनके ऊपर हम सेक्शन 52 और सेक्शन 54 के तहत कार्रवाई करेंगे। सर, आपने कहा हर महीने के आखिरी जुम्मे को यहाँ पे बैठक होगी, तो बैठक कहाँ होगी? नहीं, बैठक तो हमारी औरंगाबाद में संभाजी नगर में ही होती है। नहीं तो होटल में होंगी या आपके वक्फ बोर्ड के ऑफिस में? ये हज हाउस में हो रही ना। अभी पहले हमारे पास जगह नहीं थी तो मजबूरी में होटल में कर रहे थे। अब यहीं चलो। ठीक, तो ये हो रही है। थँक यू। या ठिकाणी हज हाऊसमध्ये महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची 103वी बैठक पार पडली। आज आम्ही या बैठकीमध्ये विशेष असे निर्णय काही घेतले। त्यापैकी आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की आमखास मैदानावर जे आपलं फुटबॉल स्टेडियम होणार होतं आणि त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला होता, महाराष्ट्र शासनाकडे, नगर विकास विभागाकडे 109 कोटीचं त्याचं बजेट होतं। काही कारणास्तव मध्यंतरी तिथे ऑफिसेस होणार आहेत म्हणून एक थोडा प्रॉब्लेम पण झालेला होता। तर त्यासाठी आज अधिकृत असा ठराव त्यासाठी आम्ही आज घेण्यात आला वक्फ मंडळाकडून आणि त्यांना लवकरच आम्ही हरकत पाठवू। दुसरी गोष्ट, तो जो 103 कोटीचा प्रस्ताव आहे पाठवलेला, तो शासनाकडे पडून होता निधी अभावी महाराष्ट्र शासनाकडे, परंतु आम्ही महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने केंद्र सरकारकडे PMJVK नावाची स्कीम आहे, त्या स्कीम अंतर्गत या स्टेडियमला निधी आणण्यासाठी आम्ही केंद्रीय मंत्र्यासोबत आणि महाराष्ट्र शासनाचे अल्पसंख्याक मंत्री माननीय दत्ता भरणेजी यांच्यासोबत चर्चा केली। चर्चेअंती आता हे 109 कोटीचं जे बजेट होतं त्याच्यामध्ये आम्ही जागा आमच्याकडे असल्यामुळे इंडोर्स काही गेम्स आहेत, टेबल टेनिस असेल, लॉन टेनिस असेल, जे काही बिल्डिंगमध्ये असणार आहे ते गेम्स पण त्याच्यामध्ये ॲड करतोय। आम्हाला महाराष्ट्र शासनाचे अल्पसंख्याक मंत्री दत्ता भरणेजी आणि केंद्रीय मंत्र्याकडून 200 कोटीपर्यंत त्याचं बजेट आम्हाला मंजुरी देण्याचं प्राथमिकदृष्ट्या त्यांनी होकार दिलेला आहे। त्याच्यामुळे आजच आम्ही जिल्हा क्रीडा अधिकारी छत्रपती संभाजीनगर आणि त्यासोबतच जिल्हा क्रीडा अधिकारी बीड अशाच प्रकारचं स्टेडियम जवळपास 200 कोटी बजेट असणारं जे आपलं 109 कोटीचं बजेट आहे ते 200 कोटी केलेलं आहे। त्याच्यामध्ये अजून गेम्सची त्याच्यामध्ये आपण हे करणार आहोत। सेम असं स्टेडियम बीडला पण वक्फ मिळकतीवर होणार आहे। असे 200 कोटीचे 2 प्रोजेक्ट केंद्र सरकारकडून महाराष्ट्र शासनामार्फत पाठवण्यात येणार आहे। त्याबाबत प्राथमिक चर्चा देखील दोन्ही मंत्रालयासोबत झालेली आहे आणि आज सकाळी अधिकृत अशी वक्फ मंडळासोबत जिल्हा क्रीडा अधिकारी छत्रपती संभाजीनगर, जिल्हा क्रीडा अधिकारी बीड यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली
आणि त्यांच्याकडून एक सविस्तर प्रस्ताव जिल्ह्याच्या दृष्टीने काय गरज आहे हे पुढच्या बैठकीत आम्ही त्यांना तयार करण्यास सांगितलं आहे. त्यानंतर जे तर स्थानिक जिल्हाधिकारी दोन्ही जिल्ह्याचे आणि नगरपालिकेशी संबंधित अधिकारी यांच्यासोबत अधिकृत एक बैठक पार पडेल. आमच्याकडे जे काम लोकांचे गतिमान होण्याकरिता जे मॅनेजमेंटची स्कीम असतात ते गतिमान करण्यासाठी आम्ही जी प्रक्रिया मुख्यालयात राबवली जायची त्याच्या तपासणीची ती प्रक्रिया आता आम्ही एक मॉडेल स्कीम तयार केली आणि ज्या जिल्ह्याची योजना असेल, ज्या जिल्ह्याचं मॅनेजमेंटचं प्रपोजल असेल त्याच जिल्ह्याच्या अधिकाऱ्याने व जिल्हा अधिकाऱ्याने तयार करून परिपूर्ण असा इथं पाठवायचा. मागील काही दिवसापासून ह्या प्रक्रियेमुळे आमचं मॅनेजमेंट देणे संबंधीचं कामकाज बंद होतं, परंतु आता आम्ही सगळे ते सुरू केलेले आहे. जुलै फर्स्ट वीकमध्ये जितके पण आमच्याकडे प्रस्ताव सादर झालेले आहेत ते आम्ही जुलै फर्स्ट वीकमध्ये जे काही प्रस्ताव सादर होतील ते आम्ही 1 महिन्याच्या निकाली काढणार आहोत. त्यानंतर या निर्णयामुळे सर्वांचे जे काम आहे ते लवकरात लवकर होणार आहे. या निर्णयामुळे ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत आमच्या जे मॅनेजमेंट नसल्यामुळे त्याच्यामध्ये त्या मिळकतीची देखभाल होत नाही, प्रॉपर्टीचं संरक्षण होत नाही. या निर्णयामुळे ते गतिमान होणार आहे आणि आमच्या मिळकती सुरक्षित होणार आहे. त्यानंतर 143 महाराष्ट्रातले इन्स्टिट्यूशन आम्ही डायरेक्ट कंट्रोलमध्ये घेण्याचा आज हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. 143 इन्स्टिट्यूशन आम्ही डायरेक्ट कंट्रोल घेण्यात आलेले आणि वक्फ बोर्डामार्फत आता त्याचं आम्ही देखभाल करणार आहोत, त्याचं उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्याला माहीत आहे, याच्यापूर्वी पण मी सांगितलं होतं, आमचं जे इन्कम होतं वक्फ बोर्डचं जे 23-24मध्ये 6 कोटी रुपये उत्पन्न होतं. यानंतर 24-25मध्ये ते उत्पन्न आम्ही जे काही जिल्ह्याच्या ठिकाणी ऑफिसेस केले, कर्मचारी नियुक्त केले, तिथे जिल्ह्याच्या ठिकाणी जे अधिकार दिले ऑगस्ट महिन्यामध्ये मी चेअरमॅन झाल्यानंतर आणि आमचे काही नवीन नियुक्त मेंबर आल्यानंतर एक निर्णय घेण्यात आला होता जिल्ह्याच्या ठिकाणी. त्या निर्णयामुळे डायरेक्ट आमचे ते उत्पन्न 6 कोटीचे मार्च एंडला 10 कोटी झाले. हे 10 कोटी रुपये आम्ही काही लोकांच्या खिशातून नाही काढले, लोकांना सर्व्हिसेस दिल्या, लोकांना तिथे आम्ही त्यांची कामे केली म्हणून वक्फ फंडच्या स्वरूपात ते पैसे आमच्या वक्फ फंडच्या खात्यात आले. तर यापुढील आजच्या बैठकीत आम्ही आमचे जे काही ऑडिटचा स्टाफ आहे त्यांना एक आज टार्गेट दिलेलं आहे नेक्स्ट इयरचं 20 कोटी रुपयाचं. हे 20 कोटी रुपयाचं आम्ही टार्गेट दिलं म्हणजे या 2 वर्षात आमचं 6 कोटी ते तिप्पट उत्पन्न, त्या गतीने आमचं काम पण चालू आहे. या 3 महिन्यामध्ये ते 20 कोटी अचीव होईल अशा प्रकारे जे आहे ते काम चालू आहे. त्यानंतर आमचा एक जे प्रकरण सुनावणीसाठी प्रलंबित आहे ते लोक न्यायाच्या प्रतीक्षेत असतात, त्यांना वेळेत न्याय मिळावा ह्या उद्देशाने आम्ही हा पाऊल उचललेला आहे. कामकाज मैदानावर जे होणार आहे ग्राउंड, तर त्याची NOC दिली आपण, पण कार्यालयाचा जो निर्णय आहे तो रद्द केला का? कोणता कार्यालय? तिथं कार्यालय बनणार होतं. तुम्हाला ते स्पष्टता नाही मिळाली. जे 3 कार्यालय होणार आहेत ना ते आपल्या याच्या मागच्या प्रेसमध्ये पण सांगितलं की जे फुटबॉल स्टेडियम आहे त्याचा जे आराखडा आहे त्या आराखड्याला डॅमेज न करता अशा जागेत ते ऑफिसेस होत आहेत आणि त्या ऑफिसेसना आम्ही प्राथमिक मंजुरी याच्यापूर्वी दिलेली होती. आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते, पण अधिकृत अशी एक जे महामंडळाचा ठराव घेऊन संमती किंवा NOC द्यायला पाहिजे ती दिलेली नव्हती, ती आज आम्ही दिली. आजच्या बैठकीमध्ये तो आम्ही NOCचा ठराव घेतला आणि ती NOC आता शासनाला आम्ही ती निर्गमित करणार. कार्यालय पण होणार आहे आणि फुटबॉल ग्राउंड पण होणार आहे. कार्यालय किती जागेत होत आहे? ती जागा 29 एकर आहे आणि कार्यालय होणार आहे 10-15,000 20,000 स्क्वेअर फीट मध्ये. आणि फुटबॉल स्टेडियम रुको ना, ये होतो ना. नाही सर, ये फूड नाही, माजी खासदार काय म्हणले होते की ही जागा वक्फची आहे. पहिला त्यांचा आक्षेप हा होता की वक्फच्या जागेवर शासन असं बिना परवाना काम करू शकतो का? आम्ही सगळी ती फाईलची यंत्रणा तपासली. आता आमच्यापूर्वी मेंबर पण काही वेगळे होते, मी चेअरमॅन नव्हतो त्यावेळेस जे झालेले आहे त्याच्यामध्ये
आणि मला वाटतं एखाद्या तारखेला मिटिंगला मी नव्हतो, पण आम्ही तपासणी केली की अधिकृत अशी मंडळाचा ठराव घेऊन दिले पाहिजे. त्यामुळे शासन असं वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बांधू शकत नाही हे मागेही सांगितलं होतं मी, पण आता आम्ही अधिकृत असा ठराव घेऊन दिलेला आहे. आणि दुसरा आक्षेप त्यांचा हा होता की त्यांना असं वाटत होतं की आम्ही हे जे ऑफिसेस बांधतोय व फुटबॉल स्टेडियम कॅन्सल करून बांधतोय. पण आता आज या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही असताना हा फक्त ठराव घेण्यात आला होता, तो प्रस्ताव शासनाकडे गेला होता, पण त्या प्रस्तावाचा कोणीही पाठपुरावा केला नव्हता. त्यांनी स्वतः खासदार साहेबांनी पण नाही केला होता. फक्त त्याची प्रेस झाली, पेपरबाजी झाली, पण आम्ही स्वतः याचा पाठपुरावा केला. आम्हाला ज्यावेळेस कळालं की महाराष्ट्र शासनाकडे एवढे पैसे आता सध्या देण्यासाठी ना, आम्ही केंद्राकडे पळालो. तिथे निधी शिल्लक होता, आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं या जागेसाठी आम्हाला इतका पैसे द्या. तर त्यांनी आम्हाला बीड तर आमच्या ध्यानात पण नव्हतं, मनी पण नव्हतं, आम्ही त्याच्यासाठीच गेलो होतो. पण ते म्हणले संभाजीनगरला देतोच, पण महाराष्ट्रातलं अजून एखादं शहर निवडा त्यालाही हा निधी देतो. यानी फुटबॉल स्टेडियमला किती जागेवर आहे? आमकाच मैदानावर फुटबॉल स्टेडियमचं मागच्या प्रेसमध्ये मी सांगितलं होतं अंदाजे मला वाटतं 12-13 एकरमध्ये आहे ते. आता ती फाईल माझ्यासमोर नाही आहे, पण मागच्या वेळेस मी सगळा एरिया सांगितला होता आणि त्याच्यामध्ये आता वाढ झाली ना. इंडोर गेम पण आम्ही त्या उर्वरित जागेमध्ये इन्क्लूड केले. फुटबॉल स्टेडियमचा जो प्लॅन आहे त्याचा 1 इंचही प्लॅन तो हलवला जातो. उद्घाटन कधी होणार आहे? नाही, हे आता याच्यासाठी आम्ही आज क्रीडा अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतलेली आहे. ते सुधारित प्रस्ताव आम्हाला देतील. त्यानंतर आम्ही येथे जे काही मंडळाच्या दृष्टीने कायदेशीर प्रक्रिया आहे, नंतर असा प्रश्न उद्भवू नये. कारण कुठल्याही कामामध्ये चांगलं असो वाईट असो विरोधक आपली भूमिका घेतातच, कारण त्यांची भूमिका असते ती विरोधाची. त्याच्यामुळे आम्ही आता कुठलीही अशी त्रुटी राहणार नाही किंवा आमच्याकडून चूक होणार नाही अशी नाही. आमखास मैदानावरच सिटी क्लब म्हणून आहे, त्याची लीज संपलेली आहे. त्याच्याबद्दल काही निर्णय घेतला आहे का वक्फ बोर्डाने? आम्ही आता या आजच्या बैठकीमध्ये त्याच्यावर पण चर्चा झालेली आहे की जितके काही लीज संपलेले व्यक्ती आहेत किंवा संस्था आहे शासनाचे असतील त्यांना सर्वांना जाहीर प्रकटनाद्वारे आम्ही नोटीस देणार आहोत. आज तो पण निर्णय झाला तर राहून गेला होता. किती जागा आहेत शहरामध्ये अशी? महाराष्ट्रात आहे. आम्ही तर सांगतो 1,00,000 एकर अंदाजे आमच्या पोर्टलवर जागा आहे वक्फ बोर्डाची. त्याच्यापैकी जवळपास 65% जमीन आमची इन्क्रोच आहे किंवा भाडेकरू आहेत, तर ते व्यवस्थित भाडे देतात. त्यांना आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक न्यूज प्रकाशित करणार आहे, त्यांना सूचना देणार आहोत की लवकरच 2 ते 3 दिवसात आमची ती सूचना प्रकाशित होणार आहे की ज्या लोक जे वक्फ प्रॉपर्टीवर. याच्या आधी असं होतं की मीटिंग अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ ठरवायची एक तारीख, मग ती तारीख सगळ्या सदस्यांना कळवायची, मग त्याचं अप्रुव्हल आल्यानंतर मग ती बैठक ठेवायची आणि त्याच्यानंतर जी सुनावणी आहे ती सुनावणी घ्यायची, ती सुनावणीची तारीख निश्चित करायची आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्या सुनावणीच्या संदर्भात जेवढे प्रकरण प्रलंबित आहेत त्यांना नोटिसा काढायच्या. मग त्या वेळेस काय होतं की कोणाला नोटीस मिळते नाही मिळते, लोकांची गैरसोय होती. त्यामुळे ती सिस्टम बंद करून आता आम्ही प्रत्येक महिन्याचा शेवटचा गुरुवार हा आमचा सुनावणीचा राहील. म्हणजे येथील आमच्या वकील बांधवांना सुद्धा याचा फार मोठा फायदा होणार आहे की ते या तारखेला या दिवसाला ट्रिब्युनल किंवा हायकोर्टाचे ते तारीख नाही ठेवतील आणि वक्फच्या मंडळाचे जे काही त्यांचे क्लायंट आहेत त्यांना व्यवस्थित ते वेळ देऊ शकेल आणि त्यांना न्याय मिळेल. आणि त्याच गुरुवारचा दुसरा दिवस जो आहे शुक्रवार, त्या दिवशी वक्फ मंडळाची बैठक होईल. म्हणजे शेवटचा गुरुवार सुनावणी आणि शेवटचा शुक्रवार हा आमचा बैठकीचा दिवस फिक्स केलेला आहे आजच्या मीटिंगमध्ये. तो पण आम्ही निर्णय घेतला जेणेकरून लोकांच्या व्यवस्थित आम्ही